एक लीड प्लेट ठेवली जाते किंवा पाठीवरती लीड प्लेट ठेवली जाते. लीड म्हणजे काय, शिसं असते. त्यामुळे काय होतं, ती जे क्षकिरण आहेत जे शरीराला अपायकारक असतात ते अपायकारक किरण तुम्हाला अपाय न करतात त्यातनं जी फ्रिक्वेन्सी जाते तुमच्या त्यातनं मग तुमचं काय डायग्नोसिस व्हायचं असं ते होत असतं त्याच्यामध्ये. याप्रमाणे आपण आता लो फ्रिक्वेन्सी, हाय फ्रिक्वेन्सी हे सगळं बघितलं आणि याच्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन जे आहे त्यातनं ही मशीन तयार आहे. या मशीनचं नाव माहिती आहे काय? सत्तम थेरपी. अजून कोणाला माहिती आहे मशीनचं नाव? त्या मशीनचं नाव आहे माहिती आपण रोज असतो, JBK MK9000 मॉक्सी पिस्टन मशीन. तुम्ही किती जणांनी इथं आल्यानंतर हे बोर्ड वाचलं? वाचायला पाहिजे. रोज एक बोर्ड वाचायला पाहिजे प्रत्येकाने. रोज एक. म्हणजे काय होईल की आपल्याला इथं काय आहे हे आपल्याला कळतं. तर या मशीनचं नाव आहे JBK9000 मॉक्सी पिस्टन मशीन. आता ही मशीन ही बेसिकली कोरियन आणि चायनीज या दोन ठिकाणी त्यांच्या टेक्नॉलॉजीने डेव्हलप केलेली मशीन. मशीन डेव्हलप करायला म्हणजे काय एका दिवसात होत नाही. त्याची R&D करायला तुम्हाला वर्ष लागतं. आणि वर्षाचा जो इम्पॅक्ट असतो, त्याचा जो परिणाम असतो, त्याचा जो रिझल्ट असतो, त्या रिझल्ट मधनं मग मशीन तयार होते आणि नंतर ते मार्केटमध्ये येते. कोणतीही मशीन असो, म्हणजे छोटे असो का मोठे असो, पण यावर ज्या दोन टेक्नॉलॉजी वापरल्या गेल्या आहेत त्यावर बेसिकली चायनीज आणि कोरियन थेरपी अशा दोन वापरल्या गेल्या. ओके. तर आता ही मशीन जी आहे ही मशीनचं आपल्याला माहिती झालं कोणती आहे, पण ही मशीन वापरायची कशी हे पण आपल्याला माहिती पाहिजे. बरोबर. तर ही मशीन वापरण्यासाठी काय लागतं आपल्याला? 220 वॅट आणि 180 व्होल्टेज आणि 180 वॅट. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये 3 प्लग सॉकेट आहे प्रत्येकाच्या घरात. म्हणजे समजा जर मी उद्या मशीन घेतली तर मला या मशीनला वेगळं इलेक्ट्रिफिकेशन करायची गरज नाही का? बरोबर. म्हणजे आपण आहे त्या इलेक्ट्रिफिकेशन मध्ये, आहे त्या प्लग सॉकेट मध्ये आपल्याला सोयीनुसार लागणारी जी जागा आहे त्या ठिकाणी या मशीन आपण ठेवू शकतो आणि वापरू शकतो. ओके. म्हणजे त्याला काय लागतं? एक 3 प्लग सॉकेट बस, काहीच नाही, दुसरं काही लागत. बरं, मग आता आपण मशीन घ्यायची, माझं इलेक्ट्रिकल बिल वाढून नाही, खूप वाढवलं, मग मी पैसे कसे भरणार? म्हणजे मी मशीन पण घ्यायची आणि इलेक्ट्रिक बिल पण भरायचं. त्याला किती करंट लागतो आपल्याला वापरायला? आपल्याला त्याला फक्त 180 व्होल्ट. किती? 180 व्होल्ट. आपल्या घरामध्ये 25चे बल्ब असतात, 40चे असतात, 60चे असतात, 80चे असतात. आपले 5 बल्ब जर आपण बंद केले, किती? 5 बल्ब फक्त घरातले, आणि एक तास जर मशीन चालवली तर तेवढंच बिल तुम्हाला मिळतं. म्हणजे तुम्हाला फार कमी बिलामध्ये खूप चांगलं मशीन तुम्हाला इथं ऑपरेट करता येते. बरोबर. म्हणजे या ऑपरेट प्रमाणे जर आपल्याला करायचं असेल तर आपला इलेक्ट्रिकल खर्च सुद्धा फार नगण्य आहे त्याच्या मागचं. म्हणजे त्याच्या मागं जो मशीन घेतल्यानंतर आता आपल्याला खूप खर्च येईल असाही काही भाग नाही. आता हे JBK स्टोन मॅट, आणि याच्या आतमध्ये मग आपल्याला ते औषधी ठेवायची असते, पाणी ठेवायचं असतं, आणि त्यातनं मग ते JBK बॉल्स ठेवलेले असतात, आणि यातनं मग रेडिएशन, हीट, वाफ जे असेल ते तयार होत असतं. मॅजिकल चेअर जे म्हणतो ना आपण, जादू खुर्ची, त्याप्रमाणे याच्यामध्ये इतक्या प्रकारचे फायदे आपल्याला मिळत आहेत. याला आपण काय म्हणतो? जादू खुर्ची म्हणून. बरोबर. आता आपण इथं रोज आल्यामुळे इथून जाऊन आपण तत्तम थेरपी म्हणतो. तर मग तत्तमचा अर्थ काय? मी मुद्दाम त्याला शेवटी घेतोय. तत्तम म्हणजे काय? आता सरांनी सांगितलं की तत्तम म्हणजे काय. तत्तम म्हणजे काय होता? प्रूफ, खरा. आणि अजून एक शब्द सांगितला सरांनी, कोणाला आठवत आहे का? कुणालाच नाही आठवत. ऍक्युरेट, त्याला म्हणतात ऍक्युरेट. ट्रू आणि ऍक्युरेट. पण
हे तत्सम जरिरी याचा अर्थ असा होतो की ती खरी आणि प्रामाणिक आहे, त्याला म्हणतात तत्व. पण त्याच्या पुढे सुद्धा एक शब्द तयार झालेला आहे. जर तुम्ही बघितलं असेल डिक्शनरी मध्ये किंवा तुम्ही जर सायकल जाऊन बघितलं, त्याला म्हणतात तय्याम. तय्याम तय्याम तत्व. तय्याम तत्व म्हणजे काय होतं? ट्रूली, टू द पॉइंट अँड ॲक्युरेट असा एक शब्द सुद्धा आहे. तय्याम तत्व म्हणजे ट्रूली टू द पॉइंट. म्हणजे हे जे शब्द आहेत हे खूप महत्वाचे आहेत आपल्यासाठी आणि आपण त्याचा सुद्धा अभ्यास केला पाहिजे की असे नवीन नवीन शब्द आपल्याला शिकायला पण मिळतात त्याच्यामुळे. तर मला वाटतं आता आपण तत्सम थेरपीविषयी बरीचशी काही माहिती घेतलेली आहे आणि ही जादुई गोष्टी आपण केलेली आहे. आपण सुरुवात केली होती की आज इथं आपण कशासाठी आलो आहे. आता आपण आपला एम पण असं करूया. आपण आता एक निर्धार करायचा आहे सगळ्यांनी. आपण एक आता सगळा निर्धार करायचा आहे आणि निर्धार करताना तो माझ्या मागे म्हणा, म्हणजे आपण त्याला निर्धार करूया. करूया निर्धार घेऊन या लिव्हनी राईस सेंटरचा आधार. होऊया सर्व आई बाप पिढा मुक्त. घेऊन या सेंटर मधील थेरपी फक्त. बरोबर. अजून एकदा म्हणायचा जोरात. हा आपण म्हणूया परत. करूया निर्धार घेऊन या युनिराईज थेरपीचा आधार. होऊया सर्व आईबाप पिढा मुक्त. घेऊन या सेंटर मधील थेरपी फक्त. मी सगळे आई बाबा यांनी शांत चित्ताने ऐकून घेतलं. सगळा स्टाफ माझं काही चुकलं असेल तर यांना करेक्ट करा, नाही तर मग काय होईल की बाबा असे बोलले होते असं नको व्हायला. फक्त मी म्हणतो की त्यांनी माझा एक्सपिरियन्स इथं शेअर करायला हे केलं. म्हणजे सरांकडनं काही इनपुट घेतलं होतं त्याच्यासाठी. आधी सरांनी मला अगदी कुठलाही अडचणी दाखवता मला ताबडतोब पीपीटी शेअर केली. तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल की मी आज पहिल्यांदा मराठीत कुठलं तरी प्रेझेंटेशन बोललो नाही. त्याच्यामुळे चांगलं वाटलं मला आज मराठीत बोलायला. काही काही शब्द तरी पण इंग्रजीमध्ये येत होतं माझ्या तोंडात आपोआप, पण खूप छान वाटलं मला आज मराठीत बोलताना सगळे.